साड्या पोटल्या नुसता माजलाय खाऊन खाऊन तेवढा नाही बोलणार आहे, अगदी चांगलं तोंड सुख घेणार आहे. कारण काय यांना अनुभव माझा कमी आहे, दुसरीच बारी आहे नाही ना. आणि ज्या दिवशी याची कुंडली माझ्या हातात येईल ना त्या दिवशी हा माझ्याशी वारीच करायचा आहे. महाराष्ट्रातले नामवंत कलाकार आहेत, नामवंत मला नाव घ्यायची नाहीत त्यांच्यात आहेत. नामवंत कलाकार बुवा हाजी करतात माझ्याजवळ डोकं टेकतात. बुवा तू हा चिपडाचा काल उपटलास, काल नाही परवा लोंडी आहे माकड तोंडी आहे ना, दगड भोंडिया पांड्या अरे जाड्या नुसता फुगलायच तेवढा जरा गायकी असतात काहीतरी. हा बुवांचं लक्ष नुसतं खाण्याव आहे, गाण्याव नाही. हा ढापण्या शेपुरड्या नाही ह्यांना अजून माहिती नाही बुवा ना, लक्षात घे नवीन आहेत ना अजून, त्यामुळे ह्यांची असू द्या. चला त्यांची हाऊस पुरवतो मी आज, काय काळजी करू नका तुम्ही. तुमची गंमत करा, कारण मला माहिती आहे सारी पब्लिक थांबले माझ्यासाठी थांबले. येडे तुला बघायला आली कुत्री या सचिन बुवाला बघायसाठी आणि सचिन बुवासाठी थांबलेली पब्लिक आहे. अरे दुसऱ्या बारीत तुझ्या कुत्र्या तरी मुद्दा थांबल का इथं? थांबल काय? आणि मुतला तरी बुवा तुझ्या तोंडात बरोबर मुतलतो, लक्षात घे. दुसऱ्या बारीला थांब म्हणतो संजय गमरेंचं म्हणणं आहे. दादा तुम्ही पण थांबा, नाही तर तुम्ही बुवाच्या आधी तुम्ही जायचं नाही. म्हणून तुम्हाला म्हणतो आणि बुवा काय बोलणार, मी म्हटले मला आवाज येतोय का सगळ्यांना आहे ना, जरा नीट आहे का. मी काय बुवा बोलले त्याच्यावर व्यतिरिक्त एकही शब्द बोलणार नाही. माझी बारी करण्याची, माझं कार्यक्रमाची सादरीकरणाची पद्धत तशीच आहे, लक्षात घ्या, जी आता आहे तशी. पण यांना माहिती असतं, तुरेवाल्यांना प्रत्येकाला माहिती असतं की ह्यांच्या दुसऱ्या बारीला कोण थांबत नाही. आणि म्हणून हे मला चिडवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हे बोलल्यावर मी ह्यांना काही बोलूच नाही का, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांना चिडतात. पहिल्या बारीमध्ये माझी पहिली बारी सगळा बुवा मला पानसेट म्हणाले, मला हलकट म्हणाले. पहिल्या बारीमध्ये बुवा माझा पानसेटपणा काय तेवढा मला सिद्ध करून तुम्ही द्यायचा. दुसऱ्या बारीमध्ये पहिल्या बारीतला माझा पानसेटपणा काय आहे, 16,000 आहे मराठी भाषा माझी, काय बोलू तिची कौतुके. अरे अमृतात ही पैजा जिंके अशी माझी माय बोली मराठी. 16,108 म्हणालो बुवा. 108 तुला शॅट ऐका आला तर मी काय तुला शॅटाव मारू? 16,108 बायका ग्रंथामध्ये लिहिल्यात. आणि तू म्हणतोस ना 16,360, तर त्या 252 बालकी गवळणींचं पहिलं नाव इथं घेऊन ये मग उभा मारी. समाज जमलेला आहे माझा इथं. शास्त्र सांगतंय श्रीकृष्णाने भोगलेल्या म्हणजे बुवा आता सरळ तुम्हाला सांगणार होतो, पण इथं माझ्या माय मावल्या भोगल्या नाहीत, त्या भोगलेल्या नाहीत बुवा. 16,108 नारी श्रीकृष्णानं भोगल्या नाही शब्दाचाही अर्थ कधी घेऊ नका बुवा. भोगल्या नाहीत त्या, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होता तो. भोगल्या नाहीत बुवा त्या. भोगल्या सगळेजण म्हणतात, पण त्या भोगलेल्या नाहीत बुवा. आणि कुठल्या तुमच्या ग्रंथात असेल ना तुमच्या बापान आजोबान पंजोबान मेलेला, तर तो मला दाखवा येऊन इकडं की 16,108 श्रीकृष्णानं गवळणी भोगल्याचा विषय काय होतो तुम्हाला माहितीये का मंडळी? भोगल्याचा विषय काय होतो माहितीये? भोगल्या नाहीत, लक्षात घ्या, भोगल्या नाहीत. आणि हा म्हणतो 16,360 म्हणतो, ते 252 आधी त्या गवळणींची नावं पहिले घेऊन येतं आणि मग बारीला उभा राहा. मेल्या अरे तुला गणातला ग नाही माहिती, मला गणाची बुवा काढ देताय तुम्ही. माझा गण तुम्हाला
सोडून मी काय वैयक्तिक विषय यांचा काढलेला नाही, तरी बुवा काय म्हणाले माहितीये आहे ना 90चा विषय त्यांनी काढला होता. संगमवारीचा संगम दरबार आहे ना इकडं, हा दरबार आहे ना, सदिच्छाला बुवा जाऊन आले होते मला वाटते तिकडं फोडून आहे ना. 90 म्हटले बुवा आहे ना, 90 बुवा लक्षात घ्या आहे नाही, सांगतो त्यांना मी. सांगतो गमऱ्यादा, हो गमऱ्यादा लक्ष द्या, मी काय म्हणतो ते लक्ष द्या बुवा. मी मर्द आहे, मर्द लक्षात घ्या. शंकराने निर्माण केले ही सुरुवातीला दारू म्हणतात. मी मर्द आहे म्हणून पितो, तुझ्यासारखा हिजडा नाही मी, लक्षात घे. आणि जी पितो बुवा, जी पितो ती माझ्या पैशाची पितो, तुझ्या बापाच्या जीवावर नाही पित. विषय कसा हे काळासाठी बुवा, हे शक्तितुऱ्याचा रंगमंच नाही म्हणून तुमचा होमवर्क अजून कच्चा आहे, लक्षात घ्या. सचिन भाऊशी बारी करायची असेल ना तर पहिला तुमचा होमवर्क आधी करून या बारीला, आणि मग माझ्याशी बारी करा. तुमचा श्यामना नाही इथं गाडीला बाहेर ना.